मित्रांनो, आपल्या सीएससी आयडी वरती सीएससी ऑपरेटर आयडी निशुल्क ऑनलाईन पद्धतीने कसा बनवायचा याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सीएससी लॉग इन करत असताना आता नवीन बायोमेट्रिक किंवा ओटीपी व्हेरिफिकेशन मागितलं जात आहे. एक सीएससी आयडी बऱ्याच जणांना यूज करायचं असेल तर वारंवार त्याच्यामध्ये ओटीपी किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणं गरजेचं पडत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती एकापेक्षा जास्त सीएससी ऑपरेटरला जर हा सीएससी आयडी वापरायचा असेल तर याच्यामध्ये ऑपरेटरची निर्मिती करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ऑपरेटर आयडी क्रिएट करणं गरजेचं असतं आणि हाच ऑपरेटर आयडी आपण निशुल्क अगदी 2 मिनिटांमध्ये तयार करू शकतो. हा आयडी कसा तयार करायचा आणि पुढे हा कसा वापरायचा याच्या संदर्भात देखील थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, digitalseva.csc.gov.in या सीएससीच्या पोर्टलवरती यायचे. सीएससीच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम लॉग इन करावं लागणार आहे, ज्याच्यासाठी तुमचा सीएससी आयडी, पासवर्ड आणि त्याच्या खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचा. आता सीएससी लॉग इन करत असताना बायोमेट्रिक किंवा ओटीपीनं तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि पूर्ण करून तुम्हाला सीएससीचं लॉग इन करायचंय. आता सीएससीचं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला सीएससीच्या डॅशबोर्डचे जे काही मेनूचे ऑप्शन आहेत दिलेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला अकाउंट, माय प्रोफाईल आणि ऑपरेटर असे ऑप्शन दिसतात. याच्यामधून ऑपरेटरवरती आपल्याला जायचंय. अकाउंटच्या अंतर्गत ऑपरेटरवरती गेल्यानंतर आता आपण पाहू शकतो इथं ऑपरेटर कुठलाही जोडलेला नाही, नो ऑपरेटर फाउंड. आता आपल्याला ऍड ऑपरेटरवरती क्लिक करायचंय. ऍड ऑपरेटरवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला सर्वात प्रथम काय मागितलंय तर आधार नंबर मागितलेला आहे. कुणाचा? ज्याला आपण ऑपरेटर आयडी ज्याचा जनरेट करणार आहोत त्याचा. आपल्याला या ठिकाणी आधार नंबर द्यायचा आहे. ऑपरेटरचं पूर्ण नाव आधारनुसार द्यायचंय. त्या ऑपरेटरच्या आधारनुसार असलेली जन्मतारीख द्यायची आहे. मेल फिमेल जे काही जेंडर असेल ते द्यायचंय आणि ईमेल आयडी द्यायचा आहे. ईमेल आयडीचा आणि मोबाईलचं आपल्याला व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. ईमेल आयडी एंटर केल्यानंतर आपल्याला पुढे सेंड ओटीपीचे ऑप्शन आहे. त्या सेंड ओटीपी वरती क्लिक करून ईमेल वरती आलेला ओटीपी टाकून त्या ईमेल आयडीचं व्हेरिफिकेशन करायचंय. ईमेलच्या वरती आलेला ओटीपी एंटर करायचा आणि व्हॅलिडेट वरती क्लिक करायचंय. ओटीपी मॅच झाल्याबरोबर आपलं व्हॅलिडेशन सक्सेसफुली होणार आहे. याच्यानंतर मोबाईल नंबरवरती सुद्धा सेम प्रोसिजर आहे. मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवायचा आहे. सेंड ओटीपी केल्यानंतर जो मोबाईलवरती ओटीपी येईल तो आलेला ओटीपी एंटर करून त्याला देखील व्हॅलिडेट करायचंय आणि खाली जे काही कन्संट आहे त्या कन्संटला आपल्याला टिक करायचंय आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. एवढीच याच्या अंतर्गत प्रोसिजर आहे. सबमिट केल्याबरोबर आपली ही प्रक्रिया जी आहे ऑपरेटर आयडीची ही सबमिट होणार आहे. पुन्हा काय करायचं, आता मेन प्रोफाईल वरती यायचंय. ऑपरेटरच्या अंतर्गत याच्यात आपण पाहू शकतो ऑपरेटर ऍड झालेला आहे. ज्या ठिकाणी नो ऑपरेटर होतं त्या ठिकाणी आपल्याला आता ऑपरेटर दाखवायला लागलेला आहे. ईमेल आयडी, मोबाईल, त्याचे ऍक्टिव्ह स्टेटस आहे, शो बॅलन्स आहे. जो बॅलन्स आपण मेन आयडी मधून ऍड करू तो बॅलन्स आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे. याच्यामध्ये डिलीट करायचं असेल किंवा इनएक्टिव्ह करायचं असेल तर आपण करू शकता. आता मेन सीएससी आयडीला जो आपण बॅलन्स ऍड करू त्याच्यामधून आपल्याला ऑपरेटरला जेवढा बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे तेवढा बॅलन्स करता येणार आहे. पुढे त्याच्यामधून ऑपरेटरला जे काही ट्रान्झॅक्शन करायचे ते ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी करता येणार आहेत. जे काही सेवा नागरिकांना द्यायच्या ते देता येणार आहेत आणि अशा प्रकारच्या पुढच्या प्रक्रिया या वेगवेगळ्या आयडीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहेत. तुमचा जो काही ऑपरेटर आयडी असेल हा तुम्हाला दिलेल्या मेलवरती मेलच्या द्वारे येतो. त्याच्यामध्ये तुमचा आयडी आणि पासवर्ड, त्याच्यासाठी तुम्हाला जो काही ओटीपी पिन असेल हा पिन मात्र त्या ठिकाणी जनरेट करावा लागणार आहे. जे तुम्हाला पेमेंटच्या टायमाला जो पिन लागतो तो पिन जनरेट करावा लागणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या बाबी आहेत. बॅलन्स ऍड कसा करायचा, पुढे तो वापरायचा, ट्रान्झॅक्शन काय करता येतात याच्या संदर्भात देखील तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील नक्की करा. आणि ही जर माहिती याच्या संदर्भात जर काही आणखी आवश्यक माहिती हवी असेल तर नक्की तेही कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.